नमस्कार, मी विलास महल्ले. जी टीव्ही न्यूज मराठीच्या या बातमीपत्रात आपलं स्वागत. राखीव वन कक्षामध्ये अवैधरित्या मुरुमाचे उत्खनन करणारा ट्रॅक्टर व मुरुम वन विभागाच्या पथकाने जप्त करून ट्रॅक्टर मालक व इतर 4 जणांना ताब्यात घेतले. घाटंजी वनपरिक्षेत्राअंतर्गत कोपरा परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या कोपरा परिसरातील राखीव वन कक्षामध्ये अवैधरित्या मुरुमाचे उत्खनन करणारा ट्रॅक्टर रात्र गस्तीवर असलेल्या वन विभागाच्या पथकाला आढळून आला. वन विभागाच्या पथकाने ट्रॅक्टर व मुरुम जप्त केला आणि ट्रॅक्टर मालक व इतर 4 जणांना ताब्यात घेतलं. राखीव वनकक्षामध्ये अवैधरित्या मुरुमाचे उत्खनन केल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या सर्वांवर वन गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे. राखीव वन कक्षामध्ये 25 ब्रॉस रेती उत्खनन झाल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली. ट्रॅक्टर मालक प्रदीप रंदये व त्यांच्या सोबत असलेल्या 4 जणांविरुद्ध वन विभागाने पुढील कारवाई सुरू केली आहे. उप वनसंरक्षक यशवंत बहाळे, सहाय्यक वनसंरक्षक विशाल चव्हाण यांच्या मार्गदर्शनात घाटंजी वनपरिक्षेत्र अधिकारी चेतन न्याहारे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. संजय ढवळे, प्रतिनिधी जी टीव्ही न्यूज मराठी. या बातमीपत्रात इथेच थांबतो. परत भेटूया नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा जी टीव्ही न्यूज मराठी. नमस्कार.